आदेश बांदेकर आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। टेंबीपाडा भांडूप पश्चिम या ठिकाणी राहणाऱ्या सासूबाई आहेत आशा पोपट बळी आणि सुनबाई आहेत सुनीता अनिल बळी। या बळी कुटुंबाला आज आपण बोलतं करणार आहोत आणि बरंच काही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। माझं कसं पटकळ बोलणं आहे की मला समोरच्याचं जर पटलं नाही तर मी लगेच तिथे बोलते आणि त्यामुळे मग मी तिच्यावर मग थोडा वेळ बोलायचीच बंद होते। शांत राहते, म्हणजे काय असे भांडत नाही, काय नाही, बोलत नाही ओरडून। असे जास्त वाद काय आमचे असे कधीच झालेले नाही। राग आला म्हणजे राग एकदम चिडचिडते, म्हणजे हे फेक, कपडे फेक, भांडी आपट। दोघींमध्ये जर वाद झालेच तर मिस्टर कोणाचीही बाजू घेत नाही, तो आपला हसूनच मग घालवतो, असं काही बोलतच नाही। थोड्या वेळ जाऊन बाहेर बसतो, मग थोडंसं काहीतरी स्वीट वगैरे घेऊन येतो, आईस्क्रीम वगैरे। नमस्कार नमस्कार नमस्कार। घ्या उखाणा। माहेर माझं प्रेमळ, सासर माझा हौशी, अनिलरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी। अरे वा, द्या ओळख करून मग आता सगळ्यांची। हे माझे सासरे नमस्कार। हे माझे मिस्टर नमस्कार। ही माझी आजी नमस्कार। ती माझी आत्या नमस्कार। ही माझी मुलगी मोठी सोनाली, हो हो ती माझी मैत्रीण नमस्कार। आणि ते जाधव सर आहेत आमचे मित्र आहेत। नमस्कार। आणि ती माझी बहीण रेश्मा, नमस्कार। मदतनीस माझी आहे स्वप्ना तांबट, हो आणि ही माझी बहीण आहे अक्षता, नमस्कार। ती माझी मैत्रीण आहे ज्योती, नमस्कार। आणि माझे सहकारी आहे शैलेजा आणि स्मिता, हो हो आणि ती माझी मैत्रीण आहे चंदा, ही हर्षला, आणि ते सुचिता, ही स्नेहल, ते आशिष, आणि ही माझी जाव आहे छोटी कुठे हो नमस्कार। हा संगीता, आणि ते माझे दीर विनोद, नमस्कार। आणि हे माझे पुतण्या आयुष, हो, हो. माझा मुलगा ओमकार, ही छोटी मुलगी माझी स्नेहा, ही माझी पुतणी मयुरी, आणि ही माझी भाची आहे निधी, आणि ती माझी भाची आहे ही सिद्धी, एक माझी भाची आहे, आणि हा एक अरे वा. माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे, आणि बाजूला सासूबाई आणि बसले। बाजूला सासूबाई। नमस्कार। कसं गेलं हो बालपण तुमचं? बालपण खूप छान। कुठे हो? आम्ही गोवंडीला राहायचो, त्यानंतर तिथे शाळा वगैरे झाली। कुठली शाळा? मी शिवाजीनगर शाळेमध्ये शिकले होते। सुरुवातीला मी अभुदयनगर शाळेत होते। अभ्युदयनगरला? हो, अभुदयनगर राहायला अभ्युदयनगरला होता तुम्ही? म्हणजे मामा तिथे राहतात। ॲक्च्युली माझी तब्येत खूप, म्हणजे तेव्हा मला अस्थमाचा त्रास होता, त्यामुळे मला हॉस्पिटलमध्ये सारखं न्यावं लागायचं। तर वडाळ्याला माझ्या BPTमध्ये माझे पप्पा होते, तर मी अभुदयमध्ये 1ली ते 4थी शिक्षण केलं आहे, मामाकडे राहिलेले। त्यानंतर मग मी आई पप्पांकडे आले, तेव्हा शिवाजीनगर शाळा, बैंगनवाडी संजयनगर शाळेमध्ये पण होते, आणि नंतर मग आम्हाला पप्पांना BPTतर्फे क्वार्टर्स मिळाले। माहेर कुठे? माहेर माझं आत्ता सध्या तरी टिटवाळ्याला आहे। टिटवाळ्याला आहे, बरोबर। तुमचं बालपण कुठलं? ताडदेव। ताडदेव। तुम्ही राहायलाच लहानपणी ताडदेव? माझी मावशीच्या इथे आम्ही राहत होतो, आई आणि मी। आणि आई बाबा काय करायचे? म्हणजे आईच आहे, बाबा नाहीये। हां, आता आई सध्या माझ्याकडे आहे, अरे कारण मी एकटीच आहे, आईला भाऊ नाही, बहीण नाही, मी एकटीच आहे, म्हणून त्यामुळे आजी तुमच्याकडे असते। हां, हो ना? माझ्याकडेच आहे। कसं गेलं तुमचं बालपण? छान गेलं। छान गेलं। तुमचं बालपण कुठलं? माझं मुंबईच बांधतो। मुंबईत कुठे म्हणजे? मुंबई म्हणजे भांडूपला लहानापासून मोठा झालोय। बरं बरं बरोबर। तुम्ही भांडूपमध्ये कधी आला? माझं लग्न झाल्यानंतर मी भांडूप, किती वर्षापूर्वी? मला आता तिथे 35 वर्ष झालं भांडूपमध्ये। मग तुमची शाळा कुठली? माझी नवजन शाळा आहे, नवजन विद्या मंदिर। मग मला सांगा, तुम्ही भांडूपमध्ये, हां, तुम्ही तुम्ही कुठे होता राहायला? मी नंतर डॉकयार्डला आले, डॉकयार्डला माजगावला। आले, डॉकयार्डवर माझगावला आले, माझगाव। मग तुमची भेट कुठे झाली? भेट म्हणजे ती मामाची मुलगी आहे। मग सुरुवात कशी झाली? म्हणजे कसं लहानपणी कसं आईने ना दार धरलं होतं, तर ते बोलले जर तुला पहिली मुलगी झाली तर मला पाहिजे म्हणून। बर, मग त्या निमित्ताने म्हणजे मग असं ते- काही दार धरलं होतं? हां, काय असतं म्हणजे ते? लग्नात म्हणजे जे नवरा नवरी जेव्हा दारात येते हा, तेव्हा असा हात आडवा धरायचा की बाबा तुला पहिली मुलगी झाली तर माझ्या मुलाला दे, म्हणजे माझं नंदेचं नाते लागतं की नाही। अच्छा अच्छा, असं तुम्ही बोलला होता हो, मामाच्या लग्नात? भावाच्या लग्नात। भावाच्या लग्नात। तेव्हा मग त्याने पहिली मुलगी झाली तेव्हा ते पण हे त्यांनी दरवाजा पकडला हे तुम्हाला माहिती होतं? नाही ते मला माहिती नव्हतं। तुम्हाला कधी कळलं? मला नंतर कळलं। कितवीत?
म्हणजे 8वी 9वीला कळलं. काय आईने बरं झालं दरवाजा पकडलाय तेव्हा. तुम्हाला अंदाज आला होता नाही, मला माहीतच होतं. कितवी पासून? नाही, मला सुरुवातीपासूनच माहिती होतं. आमची आजी सांगायची, काय? नाही तुझं लग्न त्याच्याबरोबर करून द्यायचं, पण मी म्हणायची नाही म्हणून. कितवीत असताना सांगायची? पहिल्यापासून. पहिलीपासूनच सांगायची? हा, लहान झाली समजतं. हा, तुला आहे ना आत्याच्या घरीच द्यायची, आत्याच्याच घरी द्यायची, मी नाही म्हणायची. अच्छा. आणि मग शेवटी कधी ठरलं मग? नंतर ठरलं मोठी झाल्यावरच ठरतं. मग लगेच लग्नाचंच ठरून गेलं. हा, पण दरम्यान म्हणजे- तुम्ही दोघांचे भेटणं झालं असेल ना? हा, घरी म्हणजे आता रिलेशन मध्येच आहे ना. मी जॉबला येणार जाणार ना माझ्या हो बरोबर, येणार तर. ती मुलगी आहे, हो मग मुलगा येणारच ना माझ्या घरी. येणार येणार येणार. मग द्यायची म्हणल्यावरती येणारच, ती भेटणारच एकामेका. म्हणजे काय, तुम्हाला न भेटता त्यांनाच भेटायचे बाहेर? मग मग अशाने तर त्यांचं दोघांचं झालं ना लग्न. चांगलं झालं, सुखाचा आज 3 संसार. मुलं झाली एवढी मोठी मोठी. एकदम आनंदात आहे सगळं, हो की लय नाही? मस्त झालं माझ्या नातीचं. बरं झालं, हो की नाही? पण बाप मग नाही राहिला ना बघायला आता. हा? बाप राहिला नाही ना बघायला मुलीचं सुख. ही पोरगी झाली मोठी, कुठे गेली ती? ही झाली आणि तिचा बाप वारला, 12 दिवसाची झाली. त्याच्या पाठीवरती ह्यो झाला, ही झाली बाया. आता आनंदात आहे ती. कसं काय मग? किती वर्ष झाली आता लग्नाला? लग्नाला माझ्या 20 वर्ष झाली. 20 वर्ष. तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल? म्हणजे ती आपली सगळ्यांना मिळून घेते. म्हणजे काही जरी झालं तरी समजून घेते, कोणावर अशी राग करत नाही. आणि मी रागवली तरी मग मी बोलतच नाही तिच्याबरोबर. मग तीच माझी समजूत काढून शिनी आपलीशी करून घेते. हे दोघींनी ठरवलेलं तंत्र दिसतं है ना? नाही, कसं आहे, घरामध्ये भांडू करून एखादा आली. माणूस रागवलेला असला ना की ते एकदम रिकामी घर असल्यासारखं वाटतं. आणि मला सारखी बोलायची सवय आहे, मग माझं ऐकणारं आणि मला उत्तर देणारं पण समोर पाहिजे ना. त्या गप्प राहिले की मग मग गोंधळ. त्यांना मस्का लावायचा आणि बोलतं करायचं असं. असं माझ्या दोन्ही पण सुना, पण मी कधीच त्यांना बोलली नाही याचं नाही काय. ना? पण आनंदात आहात ना? हो, किती वर्ष मस्त. झाली 20 वर्ष झाली. लग्नाला ना? लग्नालाच 20 वर्ष. लग्नाला 20 हा, वर्ष. कुठे कुठे घेऊन गेले? आम्ही काश्मीर जाऊन आलोय, पंजाब, अमृतसर, जम्मू काश्मीर वगैरे, म्हणजे आणि श्रीनगर, म्हणजे खूप ठिकाणी असं फिरून आलोय तसं. सगळे जाता की दोघेच गेला? आम्ही फॅमिली पिकनिक गेलेलो. दोघेच कुठे कुठे गेला दोघे कुठे नाही गेलो. 20 वर्षात? 20 वर्षामध्ये फक्त कॉलेजच्या टायमाला मी तिथे जॉबला तिथं बाजूलाच आहे, हॉर्निमा सर्कलच्या इकडे CSTला. हां. आणि एक कॉलेजला SNDTला होती. मग मी लंचला वगैरे जायचो तिकडे कॉलेजला? कॉलेजच्या इकडे जायचो, तिकडे चौपाटीला फिरायचो, मरीन ड्राईव्ह वगैरे फिरायचो. आजीला माहिती होतं? आजीला नव्हतं माहिती. जिला माहिती नसलं तरी नातीला विचारायची ना मी, एवढा टाइम कुठं होते. नाही, मी सांगायची ना मला. सांगायची मला खरंच. होय ना? मग मी कशाला काय बोलू? द्यायचीच आहे त्याला, तर कशाला बोलायचं? चांगलं झालं. एकामेकाचं मन लागलं एकामेकाला. पुढे लग्नाची माझी तयारी लगेच करायला मला आणि झालं पण ना लगेच झालं, केलं व्यवस्थित तुम्ही. झालं सगळं. 12वी पार झाल्यानंतर पाडलं. सगळं व्यवस्थित. माझी नाद बी चांगली राहते तिथं. होय होय. बरं, आता या गप्पा सुरू असताना पहिल्या खेळात दोघींना किती बक्षीस मिळणार बघूया. मनोरा रचायचा आहे. 6 तारांचा मनोरा रचायचा. एक तुम्ही ठेवायचं ग्लास, दुसरं तुम्ही ठेवायचं, उलट सुलट अशा पद्धतीने 6 तारांचा मनोरा रचला तर दोघींना बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 3 4 5 6. पण 6 तारांचाच मनोरा सांगितला होता. अभिनंदन. सुनबाई 7वा थर ठेवत होत्या, नाहीतर 6 तारांचा मनोरा पूर्ण झाला होता. अभिनंदन. दोघींनाही हे बक्षीस मिळालं झी मराठीकडून. अभिनंदन. पण या गप्पा सुरू असताना इतका वेळ तुम्ही बोलत होता दोघी जणी. आता तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ते ऐकूया. लग्न केल्यावर व्यवस्थित आहे. ऑब्जेक्शन घ्यायची काही जरूरत नाही, सर्व व्यवस्थित आहे. खुश आहात तुम्ही? खुश आहे. माझे जाऊबाई पण छान आहेत आणि सासूबाई पण खूप छान आहेत. काय छान म्हणजे काय जाऊबाई? घरात एकत्र असं व्यवस्थित कुटुंब आहे, त्याच्यामुळे ते छान वाटतं. वहिनींचा स्वभाव जरा खूप बोलका आहे, पण बोलताना जरा स्वभाव म्हणजे
थोडं तापटपणा आहे. तापटपण आहे त्याप्रमाणे आहे. मी दिला शब्द त्यांना लगेच. आणि मस्करीचा स्वभाव आहे, पण मस्करी कुणाबद्दल हे याच्यावरती थोडं भान ठेवायला पाहिजे त्यांनी. अजून कोण बोलणार आहे? ती खूप छान आहे, दुसऱ्यांना मदत करायला पुढे असते आणि डान्स करायला पण पुढे असते. सगळ्या स्पर्धेमध्ये ती भाग घेते. फक्त एवढंच आहे की ती पटकन बोलते, वयाचा विचार करत नाही, लहान आहे मोठं आहे ते बघत नाही ती. सासूबाई काय हसल्या बघा. त्या म्हणाल्या मला जे बोलायचं होतं ते मी बोलले नाही. बरं झालं तुम्ही बोलला. नमस्कार, मी त्यांची मदतनीस आहे. तर त्यांच्यामध्ये तर सर्व गुण संपन्नच आहेत. त्यांच्या सासूबाई पण खूप चांगल्या आहेत. प्रत्येक कार्यामध्ये दोघी पण खूप छान सपोर्ट करतात. आम्ही मित्र मैत्रिणी आहोत कॉलेजपासून, कारण आम्ही सिनियर सिटीजनचं जे कॉलेज आहे ते म्हणजे विवाहानंतर यशवंतराव चव्हाण तिथे ॲडमिशन घेतल्यापासून 10 वर्षापासून आमची ओळख आहे. परंतु तिला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्ञान कसं अचीव करायचं इकडं तिचं नेहमी ओढ असते. त्यामुळं ती कॉलेजमध्ये पण सर्वांची लाडकी होती. आणि आत्ता पण ग्रुपवरती आमचा ग्रुप आहे 15-20 जणांचा, त्याच्यामध्ये पण ती सर्व मित्रमैत्रिणींची लाडकी आहे आणि खूप चांगला स्वभाव आहे, प्रेमळ आहे आणि बोलायला पण एकदम भडभडी आहे आणि मनमिळावू आहे. त्यामुळं ती सगळ्यांची लोकप्रिय आहे. बरं. ही स्वभाव असा आहे ना, सगळ्या कार्यक्रमात ती सहभाग होते. आणि आमचे 3 जणींचा ग्रुप होता, एक प्रीती म्हणून आहे, एक ही, आणि आम्ही कॉलेजमध्ये डान्स वगैरे करायचो आणि पारितोषिक घेतल्याशिवाय सोडायचो नाही. अजून कोण बोलणार आहे? मी तिची बहीण आहे, मावस बहीण आहे. आम्ही दोघी लहानापासून एकत्र मोठे झालेलो आहे. एवढंच की ती फटकळपणे बोलते आणि समोरचा विचार करत नाही. तो हा आहेच एक प्रॉब्लेमच आहे तो. नाही, तो आहे. थांबा पुढे येणार आहे अजून. थांबा. अजून कोण बोलणार आहे का? ती म्हणजे असं सकाळी जाताना सांगून जाते की कामं सगळ्यांना वाटून दिलेली असतात, पण ती यायच्या आधी स्वतःनेच केलेली असतात सगळी. स्वतःच करते. तुला कधी ओरडत नसतील ना? ती दुसऱ्यांचा राग आमच्यावर काढते येऊन, कोणी बोललं असेल तर. सगळ्यांचा राग तुम्ही मुलांवर का हो काढता? कॉलेजमधून आल्यावर मी त्यांना सांगितलेली कामं असतात, पण ती मी करून जाते. चला बाबा मुलं थकून येतील. मग मी घरी जेव्हा येते तर मला ते अभ्यास करताना किंवा असं आराम करताना दिसले पाहिजे. यांच्या हातात मोबाईल असल्यावर मग मला राग येणारच ना. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे मग तो राग मग त्यांच्यावर निघतो असं आहे. बरं, अजूनही बघूया काय होणार आहे. मिस्टरांना मी काही प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत. या दोघींपैकी तुम्हाला जास्त कोण ऐकवतं? सुनबाई काय हो, सोडत नाही, यांची सुटका नाही. दोघींपैकी कुणाचा फोन तुम्हाला आल्यावर धडकी भरते? सुन का? कधी पण फोन करते. कामामध्ये असतो मी तर फोन येतो लगेच. आणि मग फोन केल्यावर उचलला नाही तर मग बोलते कुठे गेले असणार, नक्की कामाला गेलेत की नाही. तुमचं कौतुक या दोघींपैकी जास्त कोण करतं? सासू. या दोघींपैकी जेवण बनवून म्हणजे तुम्ही स्वतः जेवण बनवून जर द्यायचं असेल तर पहिली डिश कोणाला द्या? सासूबाईंना, आईला. आणि कोणाला समजावण्यात तुमचा जास्त वेळ जातो? चांगले आहेत ना हे गुण? संध्याकाळी तुझी खैर नाही. आजी म्हणाल्या संध्याकाळी तुझं काय खरं नाही. आता तुम्हा दोघींना झी मराठीकडून काही आरोप आहेत तुमच्यावर. स्वभावात कुठला बदल केला पाहिजे सांगा? तिला मोठ्याने जी बोलते, बडबड खूप करते, त्याच्यात कमी करायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? नाही, ठीक आहे. माझा स्वभाव आहे तो, मी मान्य करते ना. सूनबाई फटकळपणे बोलते, समोरच्याचा विचार करत नाही. बघा, त्याच्यामुळे समोरच्याच्या मनाला लागतं. काय हे कोणी लिहिलंय रे? सासूबाई दिसायला खडूस वाटतात पण तशा नाही आहेत. हां, पण तुम्ही जे अशा राहता ना म्हणून वाटत असतं. तुमच्याबद्दल एक चांगला तुमचा गुण लिहिलाय. बडबड करून तुमचं तोंड दुखत नाही. समोरची व्यक्ती झोपायला येते पण तुमची बडबड चालूच राहते. एकदा बोलायला सुरुवात केलं की तुम्ही थांबतच नाही असं म्हणणं आहे. नाही, असं काही नाही आहे. पण त्या व्यक्तीला माझा जो टॉपिक असतो तो समजून देऊस तोपर्यंत मी त्याला सोडत नाही. असंच पाहिजे तुम्हाला. ॲक्शनवर तुमची लगेच रिॲक्शन असते. हो, असते. हो ना? जरा शांत बेताने नाही. एकाने अरे केलं की लगेच आपण का रे. हो हो, काय मनापासून बोलतायत सासूबाई. सासूबाई तुम्ही नेहमी स्वतःच खरं करता. नाही, सुनबाईची बडबड खूप असते म्हणून तुम्ही सतत टिटवाळ्याला पळता.
खरंय? असं काही नाहीये. अरे असं लिहिलंय कोणीतरी. नाही म्हणजे तिथे टेंबीपाड्याला कसं असं उंचावर आहे ना रूम, त्यामुळं माझ्या मिस्टरांना म्हणजे वॉकिंग वगैरे करता येत नाही, त्यामुळे मी तिथे जास्त राहत नाही. असे सण वगैरे असलं की मी येते आणि असे एरवी आणि मी परत टिटवाळ्याला बडबड सुरू झाली की परत टिटवाळा. तुम्ही जेवण छान बनवता, पण खरं आहे का? हो की नाही सांगा. आता मला तसं जमतं तसं मी बनवते. हे बघा, आता जेवण कोणाला- छान बनवतात पण कोणालाही जेवायला बोलवत नाहीत. काय खरं काय खोटं काय आम्हाला काय कळत नाहीये. ज्या वेळेला बोलवतो त्या वेळेला माणसाने यावं लगेच, आणि मग तो माणूस जर त्या वेळेला नाही ना आला तर नेक्स्ट टाइम त्याला बोलवतच नाही मी. असंच पाहिजे तुम्हाला. तुमच्या घरामध्ये आनंद आहे, पण तो आनंद वाढावा असं सगळ्यांना वाटतं, तुम्हालाही वाटतं. पण त्याच्यावरती जर तुम्ही स्वतःचा फटकळपणा कमी केला तर तो आनंद कायम कमीच होत जाईल. कुठला बदल करणार? जरा विचार करून बोलेल. त्याच्यामुळे काय होतं, काही जणांची मनं दुखावतात. तुमच्या जवळचे आहेत त्यांना ती गोष्ट लागत नाही, पण काही जणांना कधी कधी वाईट वाटतं. बरोबर ना सासूबाई? हो. मग आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा मागायची म्हटलं तर माझा जो फटकळपणा आहे बोलायचा, मी मान्य करते की मी बोलते पटकन, पण समोरचं माणसाचा जर एखादा मुद्दा मला पटला नाही आता हे झाल्यावरती घरी जाऊन तुम्ही ते सासू दाखवलं सून दाखवलं याच्यावरून वाद नाही नाही प्रॉमिस नाही नाही. बरं, हे सगळं का घडलंय माहिती आहे तुम्हाला? नाही, ह्यांनी दरवाजा पकडला होता म्हणून. हो बरोबर बरोबर. त्या माऊलीनं तेव्हा दरवाजा पकडला, त्यानंतर तुमचा जन्म झाला, त्यानंतर ही सगळी जी काही प्रगती आहे ती झाली. या सगळ्या उत्कर्षाला कारणीभूत तो दरवाजा आहे आणि तो क्षण आहे. मला असं वाटतं माऊली, तुम्ही इतक्या आनंदाने ती इच्छा व्यक्त केली, ती इच्छा भविष्यात म्हणजे वास्तवात तशीच ठरली आलेली आहे. आता माऊली तुमची खूप मोठी जबाबदारी आहे. हो. तेव्हा तुम्हाला शुभेच्छा, तुम्हाला शुभेच्छा, तुमच्या सगळ्या कुटुंबाला शुभेच्छा. आणि तुम्ही घरी जाऊन स्वतःची काळजी घ्या, आता खबरदारी घ्या. आता हसत राहा, आनंदात राहा. आता क्षण आला आहे पैठणीचा. असंख्य चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी काढलेली आहे. पैठणी कुणाला मिळणार ते आता ह्या चिठ्ठीतून ठरणार आहे. हा, कुणाला मिळाली पाहिजे? सुनेला भेटा. सुनबाई कोणाला मिळाली पाहिजे? सासूबाईंना भेटली तर मी पण घालेल, ते पण घालतील, त्याचं काही टेन्शन नाही. सुनबाई झी मराठीकडून हे बक्षीस. सासूबाईंना चांदीची अन्नपूर्णा, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी, अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.